हॅलो. चौकार मात्र इथून ठोकलाय जयेश तारबेनं. आपल्या पारीचा आघात करत असताना देवाच्या विरोधात रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय आणि ज्यावेळेला सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. काय शानदार फटका, आक्रमक रूप धारण केलंय जयेशनं आणि आपल्या टीमला आपण पाहिलं तर एक मोठी सुरुवात मात्र इथून केलाय. अफलातून क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला, सिक्सर. प्रशांत गवली दादांना रिक्वेस्ट करतो की प्रशांत गवली दादा या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हा. तसेच विनोददादा गवली आपण सुद्धा रिक्वेस्ट करतोय आपण सुद्धा या. सकाळच्या सत्रामध्ये विनोददादा आपण पाहिले ते लाभले गेले होते या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी. यावेळेस इम्प्रोवाइज क्रिकेट मात्र खेळला जात आहे जयेशच्या माध्यमातून. दोन चांगले मोठे फटके एक्झिक्यूट केल्यानंतर आता चांगल्या रीतीने एक धाव मात्र कन्वर्ट केली आहे आणि हॅलो. तर अजय स्ट्राईक एंडकडे देवाचा हा बॉल आणि साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा पाहायला मिळतोय. फाईन लेगला मिसफील्ड झाले, एक धाव मिळाली, दुसरी धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल आणि थोडंसं वीकपणा पाहायला मिळाला, त्याचा फायदा होताना पाहायला मिळतोय. इथे धावफलक आपण पाहिलं तर 14 पोहोचला गेलाय. हा चेंडू पाहिला आपण तर डाव्या स्टेजच्या बाहेर फेकला जातोय देवाच्या माध्यमातून आणि काय चांगला, परंतु थोडंसं आपण पाहिलं की लाईन आणि लेंथ
हॅलो. हो, चांगला फटका, स्टेट डाऊन दी ग्राउंड शॉट आणि देवाच्या बॅटमधून अक्षरशः जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. लक्ष आहे 57 धावांचं आणि ते गाठत असताना अगदी धुमधडाक्यात स्वागत केलं गोलंदाज विनयचं. 12 धावा या पहिल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. येणारे 18 चेंडू आणि या 18 चेंडूमध्ये 45 धावा म्हणजे सरासरी 15ची आहे. आणि मी तर म्हणेन की एक चांगला स्टार्टची गरज होती ना, ती स्टार्ट मिळवून दिलं या दोन्ही खेळाडूंनी. आता सगळ्यात महत्त्वपूर्ण आपण पाहिलं तर काजूपाडा टीमला बॅकफुटला ढकलण्याचं कार्य इथून केलं आहे. कारण की ही मॅच जर जिंकायचे मंगलमूर्ती नागले टीमला तर त्यांना एक चांगला अपेक्षित स्टार्ट होता, तो मिळवला आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची पूर्ण गोष्ट राहिली आहे ना की फाईट मात्र आता बरोबरीची होणार आहे. 15ची सरासरी या मैदानावर गाडणं तितकं कठीण कार्य नाही आहे. परंतु इथे नागले टीमकडे बॅटिंग लाईनअपचं विश्लेषण करायचं झालं मग वल्वी ब्रदर्स, वल्वी शो जो आपल्याला ऑन होताना पाहायला मिळाला आहे. ऋषिकेश दुसऱ्या षटकामध्ये ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली आहे. फिल्डर आहे तिथे केदार. फिल्डिंग चांगली झाली आहे. थोडासा थ्रो खराब झाला होता परंतु बॅकअप केला आहे. एकच धाव मिळेल. धावफलक 13च्या घरामध्ये. ऋषिकेशची बॅटिंग चांगली राहिली होती आपल्या टीमसाठी परंतु बॉलिंग खूप चांगली करायची आहे. उलटास या वेळेला चांगला फटका परंतु या वेळेला फिल्डिंग झाली आहे खराब. नतीजा पाहायला मिळतोय. अगदी चेंडू जवळ पंचांचा इशारा पाहायला मिळतोय. षटकार. अतिशय चांगली फाईट बॅक केली जाते आणि ताबडतोब फलंदाजी. आता इथे आपण पाहू शकतो की कुठेतरी चुका होताना पाहायला मिळत आहे. त्यांनी मोठा पश्चाताप मात्र करावा लागेल काजूपाडा टीमला. कारण की विकास सारखा खेळाडू जो आपण डगआउटला आहे आणि तो आला तर अक्षरशः मित्र म्हणेन की यापेक्षाही विकट परिस्थिती कर. आणि सध्या याच खेळाडूने मित्र म्हणेन परिस्थितीला हँडल केलं आहे. स्लोअर वनचा वापर केला आहे. धीमा गतीने चेंज ऑफ दी पेस गोलंदाजी केली जाते. धावफलक आपण पाहिलं तर 19च्या घरामध्ये. अडतीस धाव्यांची गरज असेल अजून सुद्धा. फुलटॉस या वेळेला मात्र स्वान केलंय चेंडूला आणि हा आहे शो मुकेश असो की देवास आणि हे ब्रदर्स ते या वेळेला पाहिलं तर मात्र मागे वळून पाहणार नाहीये. आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते. लाजवाब फलंदाजी. थँक्यू डीजे. पहा या षटकामध्ये जवळजवळ 13 धावा आल्या. त्या पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. या षटकामध्ये आलेल्या 13 धावा आणि पूर्णपणे परिस्थितीवर कंट्रोल मिळवलाय मंगलमूर्ती नागले टीमनं. आडव्यावरच्या साईडने फटका खेळलाय. जयेश तिथे आहेत. फिल्डिंग चांगली होते परंतु बॅकअप होताना पाहायला मिळत आहे. जिथे कॅच सुटला तिथे पण पाहिलं तर षटकार पडला. त्यात नंतर आणखीन एक मोठा षटकार आणि धावफलक 26च्या घरामध्ये पोहोचलाय. म्हणजेच ज्या अनुषंगाने आपण पाहिलंय ना की देवाने भरपूर चांगली कामगिरी एका बाजूने केली आहे. वेट अँड वॉच पाहिलं या वेळेला चांगला इंटेन दर्शवला गेला आहे. स्टॉप केलंय चेंडूला. चेंडूची फेकी झाली आहे स्ट्राईक एंडच्या दिशेनं. मात्र आपण पाहिलं या वेळेला 2 धावा मात्र जरूर प्राप्त केल्या. चांगला एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाला परंतु आपल्या टीमसाठी ज्याप्रमाणे धावा वाचवल्या गेल्या मित्र म्हणून 4 धावसंख्या आहे 28. पाणी पाणी हवं आहे.
पोरी चढला मला फिवर मी हाय क्रिकेट लवर मी तुझा यार ना पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्या मरणा पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्या मरणा पुरा सवय तुझी मोडणार क्रिकेटचा सोड काम धंदा करेना पुरा सवय तुझी मोडणार क्रिकेटचा सोड काम Thank you, धंदा DJ. करेना. तर इथे आपण पाहिलाय 2 षटकामध्ये जो पल्ला गाठायचा आहे आणि तो गाठलाय लगभग हे म्हणायला काही हरकत नाही आहे. तो ना आपण पाहिलं तर मग किनारे 12 आणि या 12 मध्ये हवे असतील एक बॉल आहे ना तर तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज विजय चौधरी हा बॉलिंग ट्रॅकवर येईल. 12 चेंडू आणि 29 विकेटच्या शोधात असतील. विकेट मात्र मिळवून देतील का विजय आपल्या गोलंदाजीमध्ये. इथे पाहिला आपण तर पहिला चेंडू डॉट स्वरूपात येतोय. मॅच एक चुरस निर्माण होते या मॅच मध्ये. विजय चौधरी व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये आणण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळाला. इथे बॅकफुटला पंच केलाय. एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न चेंडूची फेकी कमजोर थ्रो पाहायला मिळाला आणि तेच कारण पाहिला पण तर धावा मात्र 2 मिळाल्या आणि जरूर आपण पाहू शकते इथे 2 धावा. हो इथे काय झालंय तर नक्कीच काहीतरी अतिरिक्त करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि चेंडू मात्र हातातून निसटला. नो बॉलचा इशारा. फ्लीटचा चेंडू मात्र आता पाहायला मिळेल. हा जिथे आपण पाहिलं तर कमालीचा खेळ धवयानं केलाय. फ्लीटचा बॉल यावेळेला टक्कन उडवलाय. अतिशय चांगला फटका अगदी बॅटच्या रडारमध्ये 6 धावांचा आणि हा येतो षटकार. हिरो जसा दिसतो लावून चष्मा माझे आयटम लमी नागतो चष्मा हे करतात हिरो जसा दिसतो लावून चष्मा माझे आयटम लमी नागतो. हा 9 चेंडू आणि 20 धावा. देवाने अक्षरशः एका बाजूने मॅच टर्न केली आहे. हो यावेळेला पुन्हा एकदा धीमा टाकलेला चेंडू मिश्रण आणलं जात आहे. येणारी चेंडू असतील आता आपण पाहिली आहे तर 8 आणि 20 धाव्यांची गरज आहे. देवा आहे तर सगळं काही आहे नागली टीमसाठी. चांगला ड्राईव्ह पाहायला मी इथे लॉंगांच्या दिशेनं. फिल्डर आहे तिथे चेंडूची फेकी झाली आहे. इथे रनआउटचा मौका आणि डेफिनेटली आपण पाहिला रनआउटचा मौका कंप्लीट केला आहे आणि विकासला मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये आणलाय. कारण की यावेळेला आपण पाहिलं हे 2 आणखीन चांगले अटॅकिंग क्रिकेट पट्टू असतील. कारण की इथून आपण पाहिलं ना तर चेंडू असतील आता 7 आणि 7 मध्ये 19 धावा म्हणजेच तितक्या जास्त नाही आहेत मी तर म्हणेन. कारण की या दोन्ही खेळाडूने जर विचार केला ना तर मग जवळजवळ 19 धावा करण्यासाठी अवघे किती घेतील तर 4 ते 5 चेंडू बस आणि इथून मात्र मॅच फिनिश करू शकतील. ही ताकद आहे या खेळाडूंची. विकास वळवी मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत जे नॉन स्ट्रायकरकडे. हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल कारण की या चेंडूवर नक्कीच आपण पाहिला एक मोठा शॉट येतोय. तर शेवटच्या षटकामध्ये जर षटकार येतोय तर मग शेवटच्या षटकामध्ये 13 किंवा त्यापेक्षा कमी धावा
प्रेशर आहे गोलंदाजावर. 7 असतील आणि 19 धाव्यांची गरज. धीम्या गतीने टाकलेला चेंडू चेंज ऑफ द पेस आपल्याला पाहायला मिळालं. ती ही रणनीती जी आपल्याला पाहायला मिळाली त्याच कारणामुळे विकेट किपर क्लोज होते. आणि आपण पाहिलं आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे तब्बल गरज किती असेल 19 धाव्यांची. आता पाहूया की गोलंदाज कोणता इथे वापरला जाईल. चष्मा बेस नाही दिस चष्मा बेस नाही दिस डब्या चष्मा नाग माझा कसा ग दिस चष्मा नाग माझा कसा ग दिस डाब्याचा चष्मा नाग मेल्या कसा ग दिस चष्मा नाग मेल्या कसा ग दिस 6 चेंडू 19 धावा आणि इथे विकास आहेत. आणि विकासांचा खेळ काय आहे तुम्ही पाहिलाय, आम्ही पाहिलाय आणि नागली टीमने पाहिलाय. आणि मॅच अपील केली आहे. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर इम्पॅक्ट स्टंपच्या बाहेर जात असताना पाहायला मिळालं. 1 धाव मिळाली आहे. येणारे चेंडू असतील 5 आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज आहे. केदार आणि देवा एक डेफिनेटली अटॅकिंग क्रिकेटपटू. यावेळेला साईडला खेळलेला फटका तिथे फिल्डर आहेत का? आहेत. चांगली फिल्डिंग झाली. तो आलाय. आता येणारे म्हणजे एकच धाव घेतली आहे तिथे. येणारे चेंडू असतील आता 4 आणि 17 धाव्यांची गरज. जे 3 बॉलचा खेळ राहिला इथे. विकास स्ट्राईक एंडकडे. या वेळेला मात्र आपण पाहिलाय हा चेंडू पाहावा लागेल. आणि यस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. रिव्ह्यूची डिमांड केली आहे. तिसऱ्या अंपायरकडे आपण वळूया.
तर डिसिजन मात्र चेंज केलाय अंपायरने. म्हणजेच इथे आपण पाहतोय की फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे. एक रन कंप्लीट केली आहे तिथे. 3-17. ओहो या होळीला ऑन आहे. गेम ऑन आहे. दोन चेंडू आणि 10. जिथे 17 हव्या होता तेव्हा एक धाव घेतली होती, एक षटकार आला. आता 2 चेंडू असतील आणि 10 धाव्यांची गरज आहे. एक गेंद बहुत अहम रहने वाली इस मुकाबले की. ओ या वेळेला अडवलाय. मात्र इथून आपण पाहिलं तर एक धाव मात्र मिळाली. स्पीडअप करायचंय. एका तासामध्ये सगळ्या आता मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि प्रत्येक टीम रेडी राहायची आहे. प्रत्येक टीम राजौली टीमने टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे आणि मॅच मात्र ऑन करणार होता आपण लगेचच. इथे फुल टॉस षटकार आलाय परंतु मॅच जिंकले श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा टीमने. हाडलग आणि मंगलमूर्ती नागले टीम चांगला बॅटिंग आणि वन साइड आपण पाहिली आहे जी लढाई देवाने लढली आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली परंतु तिथे थोडासा उशीर आणि तेच कारण या मॅचमध्ये आपण पाहिलं तर थोडीशी पिछाडीवर पडतायत. लाल सुटकाने सुनती नाचते बारी न होती पुरी फार मला पसंत आली.